आणि नागपुरातील रामरक्षा आंदोलनासाठी उद्धव ठाकरे मुंबई विमानतळावरून रवाना झालेत। त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई आणि आमदार सुनील प्रभू नागपूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत। नागपूरच्या रामनगरमधील मंदिरामध्ये दुपारी 4:30 वाजता रामरक्षा आंदोलन केलं जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजीवन सदस्य असलेल्या रामनगर राम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे आज आंदोलन करणार आहेत। आणि हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे असतील, त्याचबरोबर अनिल देसाई, आदित्य ठाकरे नागपूरकडे रवाना झालेले आहेत आणि त्याच वेळेची विमानामधली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण एबीपी माझाच्या टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय। आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई हे देखील उद्धव ठाकरे यांच्या समवेत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। आणि मुंबईहून आता नागपूरकडे जाण्यासाठी उद्धव ठाकरे रवाना झालेले आहेत। मुंबई विमानतळावरची ही दृश्य आहेत। विमानामध्ये उद्धव ठाकरे ज्यावेळेस बसले त्यावेळेची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण एबीपी माझावरती पाहतोय। नागपूरकडे उद्धव ठाकरे रवाना झालेले आहेत, त्यामुळे अगदी काहीच तासामध्ये उद्धव ठाकरे हे नागपूरमध्ये दाखल होतील आणि संध्याकाळी साधारण 4:30च्या सुमारास या आंदोलनाला सुरुवात होईल। ज्या पद्धतीनं राम मंदिराची लूट गेल्या काही काळापासून सुरू आहे ती अत्यंत चिंतेची गोष्ट आहे आणि त्यासाठी शिवसेना या राम आंदोलनात पहिल्यापासून आहे मंदिराच्या। आता एक दुसरं आंदोलन राम वाचवण्यासाठी करतो आहोत, मंदिर वाचवण्यासाठी करतो आहोत आम्ही। आता उद्धव ठाकरे साहेब निघाले आहेत मुंबईतून, ते पोहोचतील। इतक्या दिवसात सरकारची जी भूमिका आली आहे त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? सरकारची काहीच भूमिका नसते।